हे खरे पारंपरिक वारकरी जे आहेत, जे ज्ञानोबा तुकोबांच्या संत परंपरेच्या मार्गाने चालतात, त्यांना माझी भूमिका पटलेली आहे. परंतु काही हिंदुत्ववादी लोक याला हिंदू धर्माचा मुलामा देण्याचा प्रयत्न करतायत, हिंदुत्वाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यावर मी भाष्यच केलेलं नाही. मी असं म्हणतोय, सनातन वैदिक धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा काहीही संबंध नाही. पुन्हा सनातन वैदिक धर्माचा आणि चक्रधर स्वामीच्या महानुभव पंथाचा सुद्धा काहीही संबंध नाही. महात्मा बसवांनांच्या लिंगायत पंथाचा सुद्धा सनातन वैदिक धर्माशी काहीही संबंध नाही. विदर्भातल्या गुरुदेव सेवा मंडळाचा सुद्धा किंवा तुकडोजी महाराजांचं जे तत्वज्ञान आहे त्याचा सुद्धा सनातन वैदिक धर्माशी काहीही संबंध नाही. सनातन वैदिक धर्म हा अंधश्रद्धा, कर्मकांड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, पुरोहितशाही, अंधश्रद्धा याला खतपाणी घालणारा होता. सत्सत विवेक बुद्धीने विचार करणाऱ्या संतांनी त्याच्यातनं बाहेर पडून वारकरी संप्रदायाची स्थापना केली. मी घुसखोरी याच्यासाठी म्हणतोय की सनातन वैदिक धर्माचे अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहेत, आराध्य दैवत वेगळं आहे, आराधना पद्धती वेगळी आहे, तीर्थक्षेत्र वेगळी आहेत आणि वारकरी संप्रदायाची ज्ञानोबा तुकोबांचा जो वारकरी संप्रदाय आहे त्याचे अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहे, आराध्य दैवत वेगळं आहे, आराधना पद्धती वेगळी आहे, तीर्थक्षेत्र वेगळे आहे. आणि हा फरक स्पष्ट करण्यामध्ये समाजातल्या आणि वारकरी संप्रदायातल्या सर्व सत्सव विवेक बुद्धींनी, अभ्यासू लोकांनी पुढे आलं पाहिजे. मी अभ्यास केलाय म्हणून बोलतोय. जर सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय एकच असता तर मग संतांनी त्यांची आराधना पद्धती, अधिष्ठान ग्रंथ, आराध्य दैवत, तीर्थक्षेत्र हे वेगळं का ठेवलं असतं? हा प्रश्न पडतो मला. एकनाथ महाराजांनी असं का म्हटलं? वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. नामदेव महाराज असं का म्हणाले? आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. हा भागवत धर्म आणि सनातन धर्माचा टकराव, संघर्ष तेव्हापासून आहे. हा जो काही वैचारिक संघर्ष आहे, तात्विक संघर्ष आहे, हा सामान्य बुद्धीच्या भोळ्या भाबड्या भक्तांना कळणार नाही. जिथे गुरु शिष्य परंपरा आहे त्या लोकांना कळणार नाही. भास्करगिरी महाराजांच्या संदर्भात अनेक लोक मला ट्रोल करतायत, दंबाजी करतायत, खुनाची धमकी देतायत, शिवीगाळ करतायत. याच्यावरूनच त्यांच्यावर संस्कार जे झाले ते धर्मांधतेचे झाले. त्यांना वारकरी संप्रदायाचे, सहिष्णुतेचे, प्रेमाचे संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत. कारण देवगडमध्ये भास्करगिरी महाराजांचा माझा काहीच वाद नाही. भास्करगिरी महाराजांना एवढंच माझं आव्हान आहे. मी 21 प्रश्न विचारलेले, जे सोशल मीडिया फिरतायत माझे 21 प्रश्न विचारलेत. भास्करगिरी महाराज किंवा अन्य कुणी असतील 20 महाराज जे मी डिक्लेअर केले, जे घुसखोर ज्याला म्हणतोय, त्या सर्वांनी पुढे यावं आणि माझ्या 21 प्रश्नांची मुद्देसूद, विषयांतर न करता, वैयक्तिक माझ्यावर अश्लाघ्य टीका न करता, मला काय अधिकार आहे असं न म्हणता, माझ्या 21 प्रश्नांची मुद्देसूद पत्रकार परिषद घेऊन प्रतिवाद करावा, उत्तर द्यावीत समर्पक, संदर्भासह, प्रमाणासह. 4च प्रश्न त्यातले पुन्हा विचारतो. तुम्ही मनुस्मृतीला मानता की नाही मानता? साधा प्रश्न आहे. मनुस्मृतीला जर तुम्ही मानत नसाल तर निषेध करणार का? हा वाद जो चाललाय हा मनुस्मृती विरुद्ध वारकरी संप्रदाय असाच वाद आहे. ज्यांना मनुस्मृती मान्य आहे ते लोक त्या 20 महाराजांच्या सोबत घुसखोर ठरतात आणि ज्यांना मनुस्मृती मान्य नाही ते ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाचे ठरतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जर सनातन वैदिक धर्माचे कुणी लोक येऊन प्रचार प्रसार करायला तुकाराम महाराजांच्या, ज्ञानोबांच्या गादीचा, नारदाच्या गादीचा वापर करणार असतील तर त्याला आम्ही विरोध करणार आणि विरोध करत राहू. कारण संतांचा जो वारकरी संप्रदाय हा शुद्ध आचार विचारावर आधारलेला आहे. त्याच्यात घुसखोरी होता कामा नये. तो सर्व धर्मभावाचे तिथे विचार आहेत, मानवतेचे विचार आहेत. पण जे धर्मांध वृत्तीचे आहेत, ज्यांना आम्ही घुसखोर म्हणतोय, ते हिंसक विचाराचे आहेत. जातीभेद करतात, भेदभाव करतात, परधर्माचा द्वेष करतात आणि म्हणूनच मला टीका करायला जे माझ्यावर आलेले आहेत, या 20 घुसखोरांची बाजू धरून ते सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, आरएसएसचे लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत. तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करा ना. धर्म स्वातंत्र्य इथे आहेच आहे. तुम्हाला हिंदू धर्माचा किंवा वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करायला कुणी अडवलंय?
राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण तुमच्या वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करताना, सनातन धर्माचा प्रचार प्रसार करताना संतांच्या वारकरी गादीचा, नारदाच्या गादीचा गैरवापर करू नका. आणि जर तो केला तर तुम्ही घुसखोर ठरता. आणि म्हणून वारकरी संप्रदायातल्या समस्त दिंडीकरी असतील, भजनी मंडळ असतील, विनेकरी असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, लेखक असतील, सत्सत विवेक बुद्धीने विचार करणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय एक नाही या भूमिकेवर मी ठाम आहे. तुम्ही ठाम आहात का? तुम्हाला तो विषय समजला? मनुस्मृतीचा जे निषेध करतील ते वारकरी संप्रदायाचे असतील. जे मनुस्मृतीचं समर्थन करतात, संभाजी भिडे जेव्हा म्हणतो ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, त्याचा निषेध न करणारे लोक घुसखोर असतात. आणि गोविंद देवगिरी जेव्हा म्हणतात की ज्ञानोबा तुकोबारांचे ग्रंथ नाहीत, फक्त दासबोधच ग्रंथ आहे रामदास स्वामीचा, असं म्हणणाऱ्या गोविंद देवगिरीचा जे निषेध करतील ते वारकरी संप्रदायाचे असतील. गुळमुळीत भूमिका घेणारे लोक, निसरड्या भूमिका घेणारे लोक किंवा दोन्ही डगरीवर हात ठेवणारे लोक हे जास्ती घातक आहेत. संतांचा विचार सुस्पष्ट होता, अधोरेखित केलेला होता आणि म्हणूनच सनातन वैदिक धर्माच्या लोकांनी संतांना त्रास दिला होता. सनातन वैदिक धर्माच्या लोकांना संतांच्या विचाराची, संतांच्या तत्वज्ञानाची अडचण झालेली होती. ती लढाई आजही चालू आहे. मी त्याच्यातला एक भाग आहे. आणि जे वारकरी कीर्तनकार 20 लोक कोणी आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचे लोक संत म्हणतायत. काल अक्षय शिंदेनी पत्रकार परिषद घेतली, संतांच्यावर विकास लावांनी टीका केली. अरे वारकरी संप्रदायात फक्त 36 संत होऊन गेले. जे कोणी कीर्तनकार स्वतःला संत समजत असतील, निश्चित हे भोंदू वारकरी आहेत. रामकृष्ण.